नमस्कार मित्रांनो, मी गणेश पानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्याकडून रिक्रुटमेंट आलेली आहे। मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक आणि कॉम्प्युटर ब्रांचच्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे। याच्यामध्ये पगार तुमचा वार्षिक 13 लाख रुपयापर्यंतचा असणार आहे। एकच परीक्षा द्यायची आणि महाराष्ट्रात देखील तुमची नियुक्ती होऊ शकते, कारण की महाराष्ट्रात देखील याची पोस्टिंग जी आहे तर ती तुमची होत असते मित्रांनो। म्हणून आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। मग याच्यासाठी पात्रता, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, रिक्त जागा काय आहेत या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे मित्रांनो। बघा, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्याकडून जे आहे तर ही वॅकन्सी जी आहे तर ती आलेली मित्रांनो। तर याच्यामध्ये बघा, ही 24/10/2025 ची ही नवरत्न कंपनी मित्रांनो, नवरत्न कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड। तर यांच्याकडून ही जाहिरात आलेली मित्रांनो। आणि मनपाच्या देखील महाराष्ट्रात मनपाच्या, त्याच्यानंतर इतर इंजिनिअरिंगच्या, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या खूप साऱ्या वॅकन्सीज येत असतात। त्याच्यासाठी महाराष्ट्रातून एकमेव अशी एक क्वालिटी बॅच आपण तयार केलेली, ज्याच्यामध्ये तुमचे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही बाबी व्यवस्थित पद्धतीने कव्हर केल्या जातील। आणि याच्यामध्ये तुमची 20,000 प्लस तुम्हाला एमसीक्यू ची एक टेस्ट पण आपण देणार आहोत। रिव्हिजन क्रॅश कोर्स असेल, टेक्निकलचे हँड रिटन नोट्स देखील तुम्हाला मिळतील, पीपीटी नोट्स तिथे उपलब्ध असतील। याच्यासाठी फक्त तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि या नंबरला कॉल करून तुम्ही अधिक माहिती जी आहे तर ती विचारू शकतात। बघा, इथे जर आपण रिक्त जागा जर पहिले पाहिल्या, बघा मित्रांनो, प्रोबेशनरी इंजिनियर याच्या 175 जागा रिक्त आहेत आणि इलेक्ट्रॉनिकच्या सगळ्या पदांचं नाव प्रोबेशनरी इंजिनियरच आहे। फक्त मी आता ब्रांचचं नाव घेतो, प्रोबेशनर इंजिनियर मेकॅनिकल, तर याच्या 109 जागा पाहायला मिळतात। कम्प्युटर सायन्सच्या 42 आणि इलेक्ट्रिकलच्या 14 जागा। बघा, कम्प्युटरच्या जागा खूप कमी येतात आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला या जर जागा भेटत असतील ना मित्रांनो, तरी आपल्याला एक चांगली संधी जी आहे तर ती इथं बघायला मिळते। ओके, पुढे बघा, इथं 40,000 पगार असणार आहे तुमचा आणि वार्षिक 3% वाढ होणार आहे। असे 1,40,000 पर्यंत तुमचं जे आहे तर ते वेतन इथं जाऊ शकते। शेवटी सीटीसी जर पाहिला तर 13 लाख रुपयांपर्यंतचा तुम्हाला वार्षिक सीटीसी मिळेल। वयोमर्यादा ही 25 वर्ष जी आहे तर ती तुम्हाला इथं मिळणार आहे मित्रांनो। आता याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर पाहिलं तर सगळ्यात आधी BTech पाहिजे तुम्हाला। डिप्लोमा वाले इथं इलिजिबल नाही आहेत, फक्त एवढं लक्षात ठेवायचंय। ज्या त्या ब्रांचला म्हणजे इलेक्ट्रॉनिकला इलेक्ट्रॉनिकचं BTech, मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रिकल, तर एवढे हे लागणार आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट लागणार आहे त्याच्यात। त्याच्यानंतर असंही म्हटलेलं आहे की जे प्रोबेशनरी ऑफिसरची पोस्ट आहे त्याच्यामध्ये ओपन वाले, ओबीसी वाले, ईडब्ल्यूएस वाले यांना फर्स्ट क्लास मध्ये पास व्हावं लागेल। म्हणजे जर तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये फर्स्ट क्लास मध्ये पास झालेले असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकतात। पण ही अट SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी नाही। ते कसेही पास झाले असतील एकदम कमी टक्क्यांनी, म्हणजे जो काही पास क्लास असतो, जो काही 35%, 40% जे काही असेल त्याच्याने जे काही ते पास झाले असतील तर ते डायरेक्टली अप्लाय करू शकतात। पण ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस यांना मात्र फर्स्ट क्लास मध्येच पास होणं आवश्यक आहे, तरच ते इथं अप्लाय करू शकतात। पुढे वयाची अट तुमची 25 वर्ष पाहिजे, पण SC ST साठी 5 वर्ष, म्हणजे ते 30 वर्षांपर्यंत अप्लाय करू शकतात। ओबीसी 28 वर्षांपर्यंत अप्लाय करू शकतात। दिव्यांग उमेदवार हे 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात। SC ST दिव्यांग उमेदवारांना आणखी 15 वर्ष भेटतात आणि त्याच्यानंतर हे 13 वर्ष दिव्यांग प्लस ओबीसीसाठी। सिलेक्शन प्रोसेस मध्ये लक्षात घ्या, तुम्हाला एकच परीक्षा द्यायची, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, ही पहिली टेस्ट। त्याच्यानंतर तुमचं होणार आहे दुसरं इंटरव्ह्यू होणार आहे, तिसरी तुमची मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे, ते काही विशेष नाही, पण कम्प्युटर बेस्ड नंतर तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे, त्याच्यानुसार तुमची निवड केली जाणार आहे। आता याच्यामध्ये जी तुमची टेस्ट होणार आहे त्याला 85 मार्कांचं ते वेटेज देणार आहे। जेव्हा फायनल मेरिट लिस्ट लागेल तर फायनल मेरिट लिस्ट 100च्या याच्याने ते कॅल्क्युलेट केले जातील। 85% वेटेज हे तुमच्या कम्प्युटर टेस्टला दिले जातील, इंटरव्ह्यूला 15 वेटेज दिलं जाईल। बघा, या 3 स्टेजेस मध्ये तुमचं एक्झामिनेशन होणार आहे। ऍप्लिकेशन फी ओपन वाल्यांसाठी, ईडब्ल्यूएस वाल्यांसाठी आणि ओबीसी वाल्यांसाठी 1180 रुपये आहे आणि SC ST त्याच्यानंतर दिव्यांग, एक सर्व्हिसमॅन यांना मात्र कुठलंही परीक्षा शुल्क इथं लागणार नाही। त्याच्यानंतर एक्झाम पॅटर्न जर इथं पाहिला, इथं कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। याच्यामध्ये 125 प्रश्न असतील। या 125 प्रश्नापैकी जे 100 प्रश्न असतील तुमचे तर ते पूर्णपणे तुमच्या टेक्निकल पॅटर्नवर असतील। 25 प्रश्न हे जीके आणि रिझनिंग याच्यावर बेस असतील। टोटल तुम्हाला 120 मिनिटांचा वेळ मिळणार आहे। प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे, म्हणजे किती 125 मार्कांचा पेपर असणार आहे। पण हा 125 मार्कांचा पेपर नंतर तुमचा 85 मार्कांच्या याच्यामध्ये तो कन्वर्ट केला जाणार आहे फायनल मेरिट लिस्ट लावण्यासाठी। त्याच्यानंतर 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे।
आहे. क्वेश्चन पेपर ही इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार आहे. आता जे टेक्निकल असेल तर ते मोस्ट प्रोबेबली इंग्लिशमध्येच असणार आहे. बाकी जीके आणि रिझनिंग इंग्लिश आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत आपल्याला पाहायला मिळू शकतं. बघा हे अशा पद्धतीने राहणार आहे. टोटल 125 प्रश्न 125 गुणांसाठी 120 मिनिटं वेळ मिळणार आहे. इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार आहे 120 मिनिटं. बघा 100 प्रश्न डायरेक्ट तुमचे समजा मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकलवर आणि हे जनरल ऍप्टिट्यूड आणि रिझनिंगवर फक्त 25 प्रश्न इथे विचारले जाणार आहे. इथं सिलेबस त्यांनी हे सांगितलेलं आहे की जे तुम्ही शिकलेले आहात तुमच्या टेक्निकल मध्ये त्याच्यावरच विचारले जाणार आहे. त्याच्यानंतर जीके आणि रिझनिंग काही जास्त आम्ही अवघड विचारणार नाही कारण की तुमचा टेक्निकल ऍस्पेक्ट आम्ही कव्हर केलेले. प्लेस ऑफ पोस्टिंग तुम्हाला सांगायचे. बघा प्लेस ऑफ पोस्टिंग यांचे ऑल ओव्हर इंडिया वेगवेगळे आपल्याला युनिट्स पाहायला मिळतात. जसं की बँगलोर मध्ये एक आहे, गाझियाबाद यूपी मध्ये आहे, महाराष्ट्रात 2 ठिकाणी, एक पुणेमध्ये आहे, एक नवी मुंबईमध्ये. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की महाराष्ट्रात देखील तुमची नियुक्ती होऊ शकते. आता सुरुवातीच्या काळात जर तुम्हाला गाझियाबाद यूपी मध्ये टाकलं गेलं नंतर तुमची बदली होते मित्रांनो, कारण की याला ट्रान्सफरची पण सिस्टीम आहे. नंतर तुम्ही ट्रान्सफर करून पुणे किंवा नवी मुंबईला देखील येऊ शकतात, त्याला काही इश्यू नाही येणार. पुढे पण मात्र इथं सर्व्हिस अग्रीमेंट तुम्हाला करावं लागणार आहे. 2 वर्षाचा सर्व्हिस अग्रीमेंट करावा लागणार आहे तुम्हाला. 2 लाख रुपयांचा इथं सर्व्हिस अग्रीमेंट जो आहे तर तो तुम्हाला इथं करावा लागणार आहे. ऍप्लिकेशन 24 पासून सुरू झालेले 14 नोव्हेंबर पर्यंत हे ऍप्लिकेशन चालणार आहे. तिथून तुम्ही अप्लाय करू शकतात. याची जी एक्झाम होणार आहे तर ती एक्झाम कम्प्युटर बेस्ड अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे महाराष्ट्रातील या सेंटर होणार आहे. ऑल ओव्हर इंडिया पण होणार आहे, पण हे महाराष्ट्रातील जे सेंटर आहेत तर तेच मी तुमच्यासाठी इथं दाखवतोय. तर अशा पद्धतीने ही जाहिरात होती. याच्याविषयी आणखी काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठीची आपली ऑल इन वन एक इंटिग्रेटेड बॅच आहे तर ती तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.